सोलापूरहून विमान उड्डाणांना भरभरून प्रतिसाद मिळत असून फ्लाय 91नं आभार मानले। या संदर्भात लोटस हॉटेलमध्ये उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं शहरातील हॉटेल लोटस इथं आयोजित विशेष बैठकीत फ्लाय 91 एअरलाइन्सचे बागेश्वर यादव, जनरल मॅनेजर सेल्स यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं। या बैठकीत सोलापूरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली। या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य तथा सिव्हिल एव्हिएशन समितीचे को चेअरमन केतन शहा, उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग सदस्य संजीव पाटील यांच्यासह सोलापूर विकास मंचचे सदस्य तसंच शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत उद्योजक, संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। चाय पे चर्चा बैठकीदरम्यान फ्लाय 91 एअरलाइन्सच्या प्रतिनिधींनी सोलापूर ते गोवा आणि हैदराबाद या विमानसेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानले। तसंच भविष्यात आणखी नवीन मार्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेतही दिले। या बैठकीत IMAच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा शहा, डॉक्टर मिलिंद शहा, चिंचोळी MIDCचे उपाध्यक्ष सुत्रावे, विकास मंचचे योगीन गुर्जर, विजय यादव, झांबरे, जिल्ह्यातील सर्व तिकीट एजंट्स, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव शहा, बच्चूवार, चादर टॉवेल निर्यातदार, व्यापारी उपस्थित होते। या बैठकीमुळे सोलापूरच्या हवाई संपर्कात वाढ होण्यास चालना मिळणार असून जर सोलापूर विमानतळ हे उड्डाण योजनेअंतर्गत सुरू झाल्यास तिकीट दर निम्म्यानं कमी होतील। त्यासाठी मुख्यमंत्री, खासदार आणि पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। याचा उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। स्वागत संजीव पाटील तर प्रास्ताविक केतन शहा आणि आभार प्रदर्शन नेक्सन ट्रॅव्हल्सचे तरंग शहा यांनी केलं।